नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही छान मजेत असाल. तर मुलांनो, आज आपण युनिट 6 मधलं जे आपलं 6.1, 2 आणि 6.3 पर्यंत काय झालेलं आहे मुलांना आपलं शिकवून झालेलं आहे. तर आपण आता 6.4 डायस फॉर युअर गेम काय करणार आहे त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. तर मुलांना सांगा, डायस म्हणजे काय? डायस तुम्हाला म्हणजे हा शब्द किंवा याच्याविषयी काही आठवते का? व्हेरी गुड. कुठे वापरतो डायस मुलांनो? आपण बघा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सापशिडी खेळता, त्याच्यात एक असं क्यूब आकाराचं असते आणि त्याच्यात असे डॉट्स वगैरे असतात. डॉट्स असतात, एक म्हणजे एक एक डॉट असेल त्याला आपण 1 काउंट करतो. मग एका बाजूला 2 डॉट्स असतात, दुसऱ्या बाजूला 3, मग 4, मग 5, मग 6. अशा प्रकारे काय असतात मुलांनो, डायसवर डॉट्स असतात आणि त्याच्याप्रमाणे आपण अंक मोजत असतो. आणि जे अंक आले त्याच्या थ्रू काय करत असतो, जसं तुम्ही सापशिडी खेळत असाल, तर सापशिडीचे जे अंक असतात त्याच्यावर असं डायस तुम्ही असं खाली टाकलं, जर तुम्हाला 6 नंबर आले, 6 आलं डायसवर, तर तुम्हाला काय, तुम्ही असं 6 घर चालत चालत तुम्ही असे पुढे जाता. आणि परत मुलांना जेव्हा आपण ते काय चौरस वगैरे खेळतो खेळतो की नाही, आपल्या याच्यात 4-4 गोट्या असतात प्रत्येकाची, म्हणजे एक असं स्क्वेअर आकाराचं, असं तुम्हाला आठवत असेल. मग हे अशा प्रकारचं डायस असते आणि प्रत्येकावर काय असे हे असतात, डॉट्स असतात. जसे इथे 1 असेल तर इथे 2 असेल, इथे 2, 3 असेल आणि इथे 1, 2, 3, 4 असेल, 1, 2, 3, 4, 5 आणि त्याच्या मागच्या बाजूला 6 असेल. तर जेव्हा आपण असं हा हा काय आहे मुलांनो, डायस. डायस म्हणजेच काय मुलांनो? डायस म्हणजे फासा. याला काय म्हणतो आपण? फासा. हे जे फासे आपण काय खेळताना वापरत असतो. मुलांना, जर तुम्ही ते चौरसाचा खेळ खेळला असेल, चौरसाचा खेळ कसा असतो बघा. हा असतो असा चौरस, त्याच्यात आपण असे काय करतो, असे घरं क्रिएट करतो की नाही, असे 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. मग याच्यात बघा 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. असं आपण काय करतो, एक चौरस तयार करतो. मग याला आपण असं क्रॉस करतो. म्हणजे हे काय असतात मुलांनो? घर असतात. ठीक आहे. मग आपण जो आपल्याकडे जो डायस असते असा, हा डायस असते, ही गोटी वापरून काय करत असतो, आपण हा खेळ खेळत होतो. जसं आपल्याला डायसवर 3 नंबर आले, तर इथे जे 4 गोट्या असतात त्या ती 1, 2, 3 असं खेळतो. परत तुम्हाला 2 आले असतील तर 1, 2 अशा प्रकारे काय करतो. डायस म्हणजेच काय, आपण फाशांचा उपयोग करतो ते खेळ खेळण्यासाठी. तर डायस आपण कुठे कुठे खेळतो? जर आपल्याला चौरसाचा गेम खेळायचा असेल, ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला दाखवलं आहे, त्याच्यात डायस वापरतो. परत सापशिडी खेळता तेव्हा तुम्ही डायस वापरता. आणि लुडो खेळता त्यावेळेस पण तुम्ही काय वापरता मुलांनो? डायस वापरता. आणि डायसवर जे नंबर्स येतात, जे डॉट्स येतात, त्या प्रमाणे आपण घरं पुढे पुढे चालत असतो. तर हाच डायस. डायस फॉर युअर गेम म्हणजे गेम खेळताना जो आपण डायस किंवा किंवा त्याला आपण गोटी म्हणतो किंवा फासे म्हणतो, जे आपण वापरतो, तर ते कसं बनवायचं, आणि ते कसं क्रिएट करायचं, तीच सुंदर ॲक्टिव्हिटी कुठे दिलेली आहे आपल्याला? डायस फॉर युअर गेम या पाठामध्ये दिलेली आहे. इथे आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या घरच्या वस्तूपासूनच, तुम्ही आता स्कूलमध्ये जाता, तुमच्याकडे सगळे कलर्ड पेपर असतात, रंग असतात, स्केच पेन्स असतात आणि कार्डबोर्ड वगैरे सुद्धा आपल्या ॲक्टिव्हिटीसाठी असतात. तर ते सामान वापरून किंवा ते साहित्य वापरून आपण डायस कसं बनवायचं, ते ही जी नवीन कलाकृती आहे किंवा नवीन हे आहे गोष्ट आपण शिकणार आहोत. तर चला मग, तुम्ही रेडी आहात मुलांनो? आपण आपला डायस फॉर युअर गेम हे असं या पाठाला आपण सुरुवात करूया, म्हणजे ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. तर बघा, इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. तर आता आपण ही जे डायस आहे किंवा ही गोटी किंवा ज्याला फासे म्हणतो, तर ते आपण कसे बनवायचे, हे आज काय करूया मुलांनो? हे आज आपण इथे शिकून घेऊया. तर बघा, काय दिसते तुम्हाला? यू हॅव स्टडीड नीट्स इन मॅथमॅटिक्स. तर बघा, मॅथमॅटिक्स म्हणजेच काय? तुमचा हा गणित विषय. मॅथमॅटिक्स म्हणजेच काय मुलांनो? गणित विषय तुमचा. तर बघा, यू हॅव स्टडीड म्हणजे तुम्ही अभ्यासलेलं असेल नेट्स इन मॅथमॅटिक्स. नेट्स म्हणजे काय? जे जाळे असतात, जाळे किंवा जी जाळी असते, ती मॅथमॅटिक्समध्ये किंवा गणित या विषयात आपण कसं बनवायचं हे शिकलेलो आहोत. तुम्ही भूमितीमध्ये म्हणजेच जॉमेट्रीमध्ये तुम्ही शिकलेला असाल की डॉट डॉट बनवून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आकार पण शिकलात मुलांनो. आपल्याला भूमितीमध्ये म्हणजे जॉमेट्रीमध्ये काय असतात, आपल्याला असे शेप असतात, असं
स्क्वेअर असतो, रेक्टँगल असतो परत सर्कल असतो, मग असं ओव्हल शेप असतो. तर वेगवेगळे शेप आपल्याला शिकवतात आणि मुलांना ते शिकवताना आपल्याला जसं आपल्याकडे कार्डबोर्ड वगैरे असेल तर त्याद्वारे काय करतो आपण, असं नेट बनवतो, म्हणजे अशी जाडी करतो, असं 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 करत काय बनवतो आपण, अशी नेट म्हणजे अशी जाळी बनवतो आणि तो शेप तयार करतो. मग टीचर्स आपल्याला सांगतात की अरे तुम्ही असं शेप तयार करून आणा, तुम्ही ऑल प्रकारचे शेप तयार करून आणा. तेव्हा काय करतो मुलांना आपण, तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये जाळी कसं करायची हे तुम्ही शिकलेलं असता आणि त्याच्यात आपल्याला असं डॉट डॉट्स देऊन सर्वात आधी काय करावं लागतं, अशा छोट्या रेषा कराव्या लागतात आणि आपण सीझर किंवा कात्रीच्या साह्याने ते कापतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय करतो, शेप तयार करतो. तर तेच आपल्याला आता आपण जे मॅथमॅटिक्समध्ये शिकलेलो आहोत की नेट कशी बनवायची आणि ते क्युबॉइड हे आपल्याला असतं बरं. सिलेंड्रिकल शेप, वेगवेगळे शेपचा अभ्यास आपल्याला एक 4थ्या किंवा 5व्या वर्गात असतो. तर त्याचाच अभ्यास करून किंवा जे तुम्ही शिकलेले आहात त्याचाच उपयोग काय होणार आहे, आता आपल्याला हे जे डायस बनवणार आहोत, म्हणजे आपण जी गोटी बनवणार आहोत, जे फासे बनवणार आहोत, त्याच्यासाठी काय होईल, ते उपयोग होईल. तर बघा आपण ते डायस कसं बनवायचं, ती जाळी कशी बनवायची हे आता आपण शिकूया. तर बघा इथे स्टेप्स दिलेल्या आहेत. बघा इथे दिसते आपल्याला स्टेप दिसत आहेत. ते मुलांना बघा, कॉपी दिस क्यूब नेट ऑन कार्डशीट. तर आपल्याकडे कार्डशीट असते, अशी असते ना कार्डशीट असते, ती कार्डशीट घ्यायची, म्हणजे एखादा असा बोर्ड वगैरे घ्यायचा, कार्डबोर्ड वगैरे घ्यायचा आणि कार्डशीट किंवा कार्डबोर्ड घेतल्यावर काय करायचं, तुम्ही कॉपी दिस क्यूब नेट ऑन अ कार्डशीट. ही क्यूब नेट आहे, म्हणजे ही काय आहे, हे कार्डशीट आहे, समजा ही आपली संपूर्ण काय आहे, कार्डशीट आहे, म्हणजे हा असा बोर्ड आहे आणि कॉपी दिस क्यूब नेट. आता आपल्याला काय करायचं आहे, या कार्डशीटवर किंवा कार्डबोर्डवर काय करायचं आहे, बघा इथे असे डॉट 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 ह्याच्यात अशी काय बनवायची आहे मुलांना, अशी आपल्याला अशी जाडी रेघाटायची आहे, अशी म्हणजे आपल्याला असं पेन्सिलनी अशी जाडी बनवून घ्यायची आहे, अशी नेट बनवून घ्यायची आहे अशा फॉर्ममध्ये. तर तुम्ही असं एक त्याच्यासाठी स्केलचा पण उपयोग करू शकता. अशी तुम्ही स्केल घेऊ शकता आणि काय करू शकता, अशा जाळ्या बनवू शकता, म्हणजे तुम्ही असा शेप देऊन तुम्ही काय करू शकता, असं हे बनवू शकता, नेट बनवू शकता. बघा त्या कार्डबोर्ड वर काय दिलेली आहे, अशी जी नेट आहे ती दिलेली बनवलेली आहे. कॉपी दिस क्यूब नेट ऑन अ कार्डशीट. कार्डशीटवर असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला. नेट अशी जाडी बनवून घ्यायची आहे क्यूब आकाराची. आणि मग बघा, कट आउट नेट अलॉंग विथ फ्लॅप्स. फ्लॅप्स म्हणजेच काय, त्याच्या कडा. कडा म्हणजे बाजू. हे बघा हे काय आहेत, हे त्याच्या कडा आहेत, हे दिसत आहेत आपल्याला. हे काय आहेत, कडा म्हणजे त्याच्या बाजू. फ्लॅप्सचा अर्थ काय होतो, त्याच्या बाजू किंवा कडा. FLAPS, फ्लॅप्स म्हणजे कडा. आणि ही काय मुलांना, ही कात्री आहे, सीझर आहे. कट आउट द नेट अलॉंग विथ फ्लॅप्स. आता इथे फ्लॅप्स बनवलेले आहेत बघा, हे फ्लॅप्स आहेत, 1 2, हे काय आहेत, हे पूर्ण हे फ्लॅप्स आहेत. तर आपल्या सीझरच्या साह्याने हे जे फ्लॅप्स आहेत हे काय करायचे आहेत, असे कट करून घ्यायचे आहेत. त्या आकारामध्ये आपल्याला असं फ्लॅप्स म्हणजे त्याच्या कडा, त्याच्या ज्या साईड्स आहेत तशा व्यवस्थित, जी नेट आपण तयार केलेली आहे, जी जाळी बनवलेली आहे, त्याच्या साह्याने काय करायचं आहे, आपल्याला ह्या ज्या कडा आहेत त्या काय करायच्या आहेत, कापून घ्यायच्या आहेत. कट आउट द नेट अलॉंग विथ द फ्लॅप्स. म्हणजे आपल्याला ज्या फ्लॅप्स आहेत, ह्या ज्या कडा आहेत, ह्या सीझरच्या साह्याने असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जे आपण ड्रॉ केलेलं आहे, नेट बनवलेलं आहे, तेवढं पोर्शन कापून घ्यायचं आहे. आणि हे काय आहे मुलांना, हे जसंच तसं राहील. आपण हा फक्त एवढा विशिष्ट आकाराचा भाग काय करून घेऊ, आपण कट करून घेऊ. बघा कट केल्यावर काय करायचं आहे, आपण काय शिकत आहोत की डायस कसं बनवायचं. बघा कट जर आपण त्याच्या बाजू अशा कट केला तर तो कार्डबोर्ड तो वेगळा राहील आणि अशा आपल्याला या आकारात काय मिळेल, आपल्याला जी ही प्रतिकृती आहे, म्हणजे कार्डबोर्ड जे आपण ड्रॉ केलेलं आहे त्याच्या ज्या कडा कापून गेलेल्या आहेत, तर आपल्याला अशा आकारात तो काय मिळेल, हे हा जो कार्डबोर्ड कापून गेलेला आहे तसा चौरसाकृती तो आपल्याला मिळेल. फोल्ड द फ्लॅप्स इनसाइड अँड मेक अ क्यूब. तर मुलांना आपल्याला याचे काय करायचं आहे, याचे जे फ्लॅप्स आहेत म्हणजे ह्या ज्या कडा आहेत, हे आउटर फ्लॅप्स आहेत, हे बघा हे काय आहेत, हे याच्या आउटर फ्लॅप्स आहेत. हे काय करायचं आहेत, हे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे, हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण असं फोल्ड करू, ह्याच्या फ्लॅप्स ह्याच्या बाजू जर अशा फोल्ड करू अँड मेक अ क्यूब, तर आपल्याला कुठला असा क्यूब हा काय मिळेल, हा असा आकार मिळेल. जर आपण हे फ्लॅप्स फोल्ड केलं तर काय मिळेल, आपल्याला असा आकार
मिळेल, म्हणजे आपल्याला असं क्यूब मिळेल, असं चौरस आकृती, म्हणजे ज्याचे फेसेस म्हणजे ज्याच्या बाजू किती असणार, त्याचे चेहरे पृष्ठभाग किती असणार, 6 असणार. बघा, एक हे इकडचं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, वरचं, खालचं, अशा 6 आपल्याला त्याच्या साइड्स मिळणार फेस. तर बघा, ह्या ज्या फोल्ड आहेत ह्या आपण कशा हे करायच्या, फोल्ड द फ्लॅप्स इनसाइड अँड मेक अ क्यूब. तर आपल्याला ह्या ज्या फ्लॅप्स आहेत त्या फोल्ड करून घ्यायचं आहे. तर कसं करून घ्यायचं आहे, हे फ्लॅप्स इथे फोल्ड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. हा इथे फोल्ड करून झाल्यानंतर हा असं घ्यायचा आहे, हा फ्लॅप असं घ्यायचा आहे आणि हा असं वर, आणि असं फ्लॅप्स फोल्ड केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, असं क्यूब तयार मिळेल. म्हणजे जी आपली डायस असते, जी गोटी असते, जेव्हा किंवा तेव्हा तुम्ही फासे म्हणत असाल, जे आपण सापशिडी खेळताना खेळतो, जो क्यूब असतो, तशा प्रकारचं काय करेल, हे जे फ्लॅप्स फोल्ड केल्यानंतर आपल्याला असं क्यूब तयार झालेलं मिळेल. आणि बघा, कट द वन मोर नेट इन द सेम वे. म्हणजे बघा, इथे आपल्याला दोन असे क्यूब बनवायचे. तर पहिलं आपण काय केलं, पहिले असे जे फ्लॅप्स होते, पहिले आपण कार्डबोर्ड घेतलं, कार्डबोर्डवर काय केलं मुलांना, आपण असं नेट बनवून टाकली, पेन्सिल आणि स्केलच्या साह्याने असं डॉट डॉट करून आपण काय केलं, असं रेषा पडल्या, आणि असं बाहेरून पण त्याला काय केलं आपण, असं साईड्स दिला, कडा दिल्या, त्याला त्याच्या साईडहून अशा कडा दिलेल्या आहे. तर ते आपले क्यूब तयार झालं. आता परत आपल्याला काय करायचं आहे, कार्डबोर्ड घ्यायचं, एक दुसरं कार्डबोर्ड घ्यायचं आणि काय करायचं आहे, कट आउट वन मोर नेट इन द सेम वे. तर दुसरा कार्डबोर्ड घेऊन आपल्याला सेम वे, म्हणजे पहिला जसं आपण नेट तयार केला होता ते ॲज इट इज आपण दुसरा नेट काय केलेला आहे, तसं तयार केलेलं आहे. असंच आपण दुसरं नेट तयार केलेलं आहे, अशी जाळी बनवलेली आहे, आणि कात्रीने काय केलेलं आहे, आपण असं त्याचे स्क्वेअर शेपमध्ये काय केलेले आहे, असे भाग कापून काढलेले आहेत. बघा, नाव राईट द फॉलोविंग वर्ड्स ऑन द नेट, वन वर्ड इन ईच स्क्वेअर. काय करायचंय, नाव राईट द फॉलोविंग वर्ड्स, म्हणजे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. वर्ड्स म्हणजे काय, काही शब्द दिलेले आहेत. ऑन द नेट म्हणजे आपल्या या जाळीमध्ये काही शब्द दिलेले आहेत. वन वर्ड इन ईच स्क्वेअर. तर बघा, हे जे स्क्वेअर दिसतात किती आहे, 1 2 3 4 5 अँड 6 स्क्वेअर आहेत, ठीक आहे. तर या ईच स्क्वेअर मध्ये काय करायचं आहे, आपल्याला जी नावं दिलेली आहेत ती काय करायची आहेत मुलांनो, लिहायची आहेत. म्हणजे आपल्याला इथे 2 कार्डबोर्ड घ्यायचे आहेत, 2 कार्डबोर्ड मध्ये सेम असं ड्रॉ करायचं आहे, नेट बनवायचं आहे, आणि सीझरच्या द्वारे ते कापून घ्यायचं आहे सेम. आणि दुसरं आपल्याला म्हणजे इथे 2 डायस तयार करायचे आहेत, 2 गोट्या तयार करायच्या आहेत. तर पहिलं जसं केलं तसंच दुसरं केलं. आणि बघा, ग्रीन, पिंक, ब्लू, येल्लो, व्हायलेट अँड ऑरेंज. तर बघा, आपल्याला किती दिलेले आहेत, तिथे 6 फेसेस असतात, म्हणजे 6 भाग असतात, पृष्ठभाग त्याचे. बघा, तर आपल्याला अशा वेगवेगळ्या कलरनी, ग्रीन आहे, पिंक, ग्रीन म्हणजेच काय मुलांना, तुम्हाला हिरवा रंगाचा पेपर घ्यायचा आहे किंवा हिरव्या रंगाचा कलर घ्यायचा आहे. पिंक म्हणजेच काय, गुलाबी, PINK, पिंक म्हणजे गुलाबी. आणि ब्ल्यू म्हणजे काय मुलांनो, ब्ल्यू म्हणजे निळा. येल्लो म्हणजे काय मुलांनो, येल्लो कलर म्हणजे कुठला रंग असतो, हा पिवळा रंग असतो. व्हायलेट म्हणजे काय, गडद असा जांभळा रंग असतो. आणि ऑरेंज म्हणजेच काय मुलांनो, ऑरेंज म्हणजेच कुठला रंग असतो सांगा, शेंद्री रंग असं. तर आपल्याला काय करायचं आहे, या प्रकारचे असे पेपर्स घ्यायचे आहेत किंवा कलर घ्यायचा आहे, ग्रीन, पिंक, ब्लू, येल्लो, व्हायलेट, ऑरेंज. तर बघा, ग्रीनचं कसं आहे, आणि याचा प्रत्येक जो पहिला अल्फाबेट आहे तो आपल्याला काय लिहायचा आहे, त्याच्यावर लिहायचा आहे. तर बघा, इथे रंग दिलेले आहेत. पहिला जो साइड आहे त्याला काय, ग्रीन रंग दिलेला आहे, ग्रीन रंगाचा पेपर लावलेला आहे. G फॉर ग्रीन हा त्याचा पहिला अल्फाबेट लिहिलेला आहे. मग मुलांनो, असं पिंक असेल, तुमचं ब्ल्यू असेल, तर हे त्याचं पहिलं अल्फाबेट करून काय करायचंय, इथे असं चिकटवायचं आहे आपल्याला. असं पहिली जी जाळी तयार केली होती, आणि जी जाळी आपण कापून घेतली होती, आणि काय त्याला असं फोल्ड केलं होतं, आणि त्याच्यापासून एक क्यूब तयार झालेला होता, डायस तयार झालेला होता. तर त्या पहिल्या जाळीवर काय केलेलं आहे, आपण हे कलरफुल जे कागद लावलेली आहेत, पेपर्स आहेत, ते जसं ग्रीन, पिंक, ब्ल्यू, येल्लो, ऑरेंज आणि व्हायलेट, तर हे पेपर शीट कापून घेतलेले आहेत तिथे, आणि हे पेपर्स लावलेले आहेत, आणि त्यांचे जे पहिला अल्फाबेट आहेत ते लिहिलेले आहे. G म्हणजे ग्रीन, P म्हणजे पिंक, B म्हणजे ब्ल्यू, Y म्हणजे येल्लो, V म्हणजे व्हायलेट, आणि O म्हणजे ऑरेंज. तर असे आपण काय केलेलं आहे, एक जो नेट आहे, एक जी जाळी आहे ती आपण काय केलेली आहे, अशी कंप्लीट केलेली आहे. तर आता याच्यानंतर आपलं जे पहिली जी नेट आहे किंवा पहिला जो क्यूब आहे तो आपण
त्या कलरफुल पेपर घेतलेले आहेत आणि त्याचे जे पहिले अल्फाबेट आहेत ते लिहिलेले आहेत. आता असं एक प्रकारचं आपण नेट तयार केलेलं आहे. आता आपण 2 नेट बनवले होते मुलांनो. आता दुसऱ्या नेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. तर बघा आपण अशी दुसरी पण जाळी तयार केलेली होती. असा नेट तयार केलेला होता आणि त्याच्यात काय करायचं आहे आता, त्याच्यात आपल्याला शेप्स लिहायचे आहेत. शेप्स म्हणजे तुम्ही आता आपण पहिल्या वर्गापासून शिकतो. सर्कल म्हणजे वर्तुळ, स्क्वेअर म्हणजे चौकोन, रेक्टँगल म्हणजे आयताकृती, ओव्हल म्हणजे अंडाकृती. तर आपण काय करतो मुलांनो, हे जे शेप्स आहेत ते काय करतो आपण शिकून घेतो. तर आपण दुसऱ्या जाळीमध्ये काय करायचंय बघा. तर काय करायचं आहे, आपल्याला असे वेगवेगळे शेप बनवायचे आहेत. म्हणजे आपल्याला तुम्हाला असं पेपर घ्यायचं आहे, तुमच्याकडे जे कलर्ड पेपर असतील किंवा ब्लॅक अँड व्हाईट पेपर असतील, तुम्हाला अशा पेपर घ्यायचं आहे. ते असं स्क्वेअर शेपमध्ये, म्हणजे तुम्हाला जे जे शेप दिलेले आहेत त्या त्या शेपमध्ये ते जे पेपर आहेत ते काय करून घ्यायचे, असं कट करून घ्यायचं आहे. आणि हे जी नेट दिसते आहे, ही जाळी दिसते आहे, जी आपण क्यूब बनवण्यासाठी तयार केलेली होती, तर त्याच्यावर तुम्हाला असं चिकटवायचं आहे. तर बघा मुलांना, स्क्वेअर SQUARE, स्क्वेअर म्हणजेच काय मुलांनो, असं चौकोन शेप बनवायचा आहे. मग आहे सर्कल, CIRCLE, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, असं सर्कल बनवायचं आहे. मग बघा डायमंड, DIAMOND, डायमंड म्हणजे जो असा हिऱ्यासारखा आकार असतो असा. ओव्हल, ओव्हल म्हणजेच काय मुलांना, असा अंडाकृती शेप असतो. काईटचा शेप, काईट म्हणजे पतंग, तुम्हाला माहिती आहे काईटचा शेप असा असतो. तर हे अशा प्रकारचे. मग आता रेक्टँगल, रेक्टँगल म्हणजे आयताकृती. तर तुम्हाला काय करायचे आहेत, असे जे शेप आहेत तुमच्याकडे, जे पेपर आहेत, कुठल्याही रंगाचे पेपर तुम्ही वापरू शकता. तर तुम्ही काय करा, असे त्याला असे पेपर अशा शेपमध्ये वेगवेगळ्या, तुम्हाला जे इथे खाली शेप दिलेले आहेत त्या शेपमध्ये काय करायचं आहे, आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपण कोणत्या कोणत्या शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. स्क्वेअरमध्ये केलेला आहे, दिसते आहे इथे स्क्वेअर. मग सर्कल, बघा इथे सर्कल आहे. डायमंड, ओव्हल, काईट आणि रेक्टँगल, असे वेगवेगळे म्हणजे पेपरमध्ये आपल्याला ह्या कटिंग करून घ्यायच्या आहेत. असे आकार बनवायचे आहेत. आणि असे आकार बनवून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही जी नेट दिसते आहे, ही जी जाळी दिसते आहे, इथे काय करायचे आहे ते चिकटवायचे आहेत. बघा ही आपली पहिली नेट, ज्याच्यात आपण कलर्ड पेपर वापरले होते आणि त्यांचे पहिले अल्फाबेट लिहिलेले होते त्या रंगाचे. आणि दुसऱ्या नेटमध्ये काय केलेलं आहे, आपल्याला जे शेप दिले होते वेगवेगळे प्रकारचे शेप, तर ते आपण काय केलेलं आहे, इथे ते शेप कट केलेला आहे आणि त्याच्यावर त्याचा पहिला जो अल्फाबेट आहे तो लिहिलेला आहे. तर पहिला शेप कुठला कट केला होता मुलांना, आपण पहिला जो शेप आहे तो स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे चौकोन. हा बघा, हा पेपर असा चौकोन कट करून घेतला आणि S फॉर स्क्वेअर म्हणून तिथे काय लिहिलेलं आहे, आपण S लिहिलेला आहे. दुसरा शेप होता मुलांना आपल्याला सर्कल, C फॉर सर्कल. तर बघा असं गोल आपण काय करून घेतलेला आहे, म्हणजे कापून घेतलेला आहे. सर्कल शेप गोल कापून घेतलेला आहे आणि तो पेपर तसं कटिंग तिथे करून आपण ते अल्फाबेट तिथे लिहिलेला आहे. मग बघा डायमंड, डायमंड म्हणजे हिऱ्यासारखा शेप असतो, असं त्रिकोणासारखा. तर डायमंडचं बघा आपण शेप कापलेला आहे, ती D फॉर डायमंड. आता खाली दिसते आहे तुम्हाला असं ओव्हल, म्हणजे अंडाकृती आकार दिसत आहे. ओव्हल, ओव्हल शेप कापून घेतलेला आहे पेपरचा आणि तिथे O लिहिलेला आहे. मग इकडे बघा या बाजूला काईट, म्हणजे पतंगाचा जसा शेप असतो तसा कापून गेलेला आहे आणि काईट शेप, K फॉर काईट. आणि रेक्टँगल म्हणजे आयताकृती. तर या बाजूला दिसेल तुम्हाला की हे रेक्टँगल आयात काढून घेतलेलं आहे आणि तिथे R लिहिलेलं आहे. तर मुलांना अशा 2 वेगवेगळ्या जाळ्या बनवलेल्या आहेत आणि 2 एका याच्यात रंगाची नावं दिलेली आहेत आणि एका याच्यामध्ये जे शेप्स बनवलेले आहेत त्याचे नावं दिलेली आहेत. आणि जे बघा, नाव पुट सम ग्लू ऑन द फ्लॅप्स ऑन द नेट अँड स्टिक देम ऑन द साइड टू मेक क्यूब. आता काय करायचं आहे, आपल्याला असं ग्लू लावायचं आहे. याचे हे जे साइड्स दिसत आहेत, ह्या ज्या कडा दिसत आहेत, तर याचं काय करायचं, याला आपल्याला ग्लू लावायचं आहे. ग्लू म्हणजे जे आपल्याकडे तुमच्याकडे फेमिकॉल असेल, डिंक असेल किंवा गोंद असेल, ते घेऊन काय करायचं आहे, याच्या फ्लॅप्सला म्हणजे ह्या ज्याच्या कडा आहेत तुम्हाला, याला काय लावायचं आहे, आपल्याला असं ग्लू लावायचं आहे ह्या दोन्ही याला. आणि ग्लू लावून काय बनवायचं आहे, याचा स्टिक देम ऑन द साइड टू मेक अ क्यूब. म्हणजे आपल्याला असं फोल्ड करून, हा इकडे तो तिकडे तो तिकडे आणि हा खालून असं फोल्ड करून काय करायचं, आपल्याला क्यूब बनवायचं आहे. ते बघा असे, बघा इथे आपण हे लावले, इथे ग्लू लावला आहे आणि त्याला असं फोल्ड केलं आणि त्याचं काय बनलेलं आहे, असं क्यूब बनलेलं आहे. बघा, रिपीट द प्रोसेस टू मेक द अदर क्यूब.
इथे जसं ग्लू लावलेलं आहे तिथे पण आपण ग्लू लावून काय केलेलं आहे ते स्टिक केलेलं आहे, चिकटवलेलं आहे. युअर डायज आर रेडी. आणि अशा प्रकारे आपण त्याच्या ज्या सगळ्या फ्लॅप्स आहेत, त्याच्या ज्या सगळ्या कडा आहेत त्या काय केलेल्या आहेत आपण फोल्ड केलेल्या आहेत. आणि बघा युअर डायस आर रेडी. बघा अशा प्रकारे आपला जो क्यूब आहे किंवा जो डायस आहे, जी गोटी आहे ती काय झालेली आहे, ती तयार झालेली आहे. बघा हे दिसते तुम्हाला अशा प्रकारचं आपण त्या काय केलेल्या त्याच्या कडा अशा चिकटवून घेतल्या आणि असे 2 डायस आपण कार्डबोर्ड पासून काय केलेले आहेत आपण असं तयार केलेले आहेत. तर एक जो बोर्ड बनलेला आहे तो आपल्या रंगांचा झालेला आहे, ग्रीन, ऑरेंज आणि बाकीचे त्या बाजूला पण दुसरे कलर आहेत आणि दुसरा आपला शेप किंवा सर्कलचं. तर ते मुलांना असंच की जसं तुम्ही याद्वारे गेम खेळू शकता. जसं बघा तुम्हाला जसं सपोज आलं असेल की तुम्हाला जसं तुम्ही असं गोटी फेकली तुम्हाला आला असेल एस, एस म्हणजे स्क्वेअर, तर तुम्ही स्क्वेअर असं बनवून दाखवू शकता. परत किंवा तुम्हाला असं आले असेल किंवा एखादं असं तुम्ही फरशीवर असं काही काढलेलं असेल आणि त्याच्यात तुम्ही असं म्हणजे काही घर तुम्ही जसं स्क्वेअर शेप असेल, रेक्टँगल असेल, ओव्हल आणि तुम्हाला स्क्वेअर असेल तर तुम्ही स्क्वेअर शेपवर चालू शकता, तिथे उभे राहू शकता. ओव्हल आला असेल तर ओव्हल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनासारखे असे गेम तयार करू शकता. परत हा जसं ग्रीन आलेला असेल तर बघा तुम्हाला असं ग्रीन कलर जर आला असेल आणि त्याच्यात एखादं काही गोटी असेल किंवा काही तुम्ही असं पुढे जात असाल ग्रीन, तर तुम्हाला त्या ग्रीन रंगावर चालत जावं लागेल. तर मुलांना काय करू शकता अशा प्रमाणे तुम्ही डायस बनवू शकता. जे आपल्याला इथे या ॲक्टिव्हिटीमध्ये या चॅप्टरमध्ये काय दिलेलं होतं की जे आपल्या लहान मुलांच्या खेळण्यांचे जे डायस असतात ते कशाप्रकारे तुम्ही हँडमेड म्हणजे घरच्या घरी तुम्ही तुमच्या ड्रॉइंगचं सामान वापरून किती सुंदर प्रकारे नवीन पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आपण नेहमी पाहतो की सापशिडीमध्ये किंवा बाकीच्या याच्यात जेव्हा आपण चौरस वगैरे खेळतो त्या डायसमध्ये फक्त असे डॉट्स असतात, 1 डॉट मग 2 डॉट्स. तर त्या डॉट्समुळे आपण ते क्रमांक मोजत असतो. पण जर तुम्हाला ते नसेल करायचं आणि वेगळ्या प्रकारे तुम्हाला डायस बनवायचं असेल, छान असं कलरफुल आणि वेगवेगळ्या शेप बनवून तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे पण सुंदर असा डायस बनवू शकता आणि तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे गेम क्रिएट करून काय करू शकता, तुम्ही खेळू शकता. तर आय होप तुम्ही ही जी ॲक्टिव्हिटी आहे घरी करून बघा. कार्डबोर्ड घ्या, सीझर घ्या आणि तुम्ही इथे जे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तशीच प्रतिकृती तुम्ही नक्की बनवा आणि तुमचं डायस बनवून झालेलं असेल तर तुम्ही टीचरला दाखवा. तर मुलांनो अशा प्रकारे आपण डायस कसं किंवा गोट्या कशा बनवायचा आणि खेळ कसा खेळायचा हे शिकलेलो आहोत. आता मुलांनो या चॅप्टरमध्ये जे वर्ड मिनिंग आहे त्या आपण काय करून घेऊया, समजून घेऊया. तर मी चॅप्टर शिकवताना पण तुम्हाला काय सांगितलेलं आहे, या शब्दांचे अर्थ सांगितलेले आहेत. बघा आता इथे पहिला शब्द कुठला आहे मुलांनो, फ्लॅप्स. फ्लॅप्स म्हणजे त्याच्या कडा किंवा काय येईल बाजू. आणि हे जे सर्कल, स्क्वेअर हे जे आलेत हे पण मी तुम्हाला काय केलेलं आहे अगदी समजावून सांगितलेलं आहे. तर बघा मुलांनो इथे पहिला शब्द काय आहे, फ्लॅप्स. फ्लॅप्स म्हणजे झडपा, म्हणजेच बाजू म्हणू शकतो आपण किंवा त्याच्या कडा. कडा म्हणजे ज्या साईड्स बघा जे असं होतं असं आणि त्याच्या बाजूला पण काय होतं असे साईड्स होतात, म्हणजे हे काय त्याच्या फ्लॅप्स आहेत, झडपा म्हणजे कडा. मग बघा दुसरं काय आहे, फोल्ड. फोल्ड करणे म्हणजे दुमडणे. जसं कपड्यांची किंवा तुम्ही पेपर बोर्ड बनवता तेव्हा तुम्ही काय करता, फोल्ड करता ना पेपरला, असं फोल्ड करता, दुमडता असं. तर ते फोल्ड करणे म्हणजेच काय, त्याला दुमडणे. मग स्क्वेअर शेप म्हणजे काय, हे तर मॅथ्समध्ये पण झालं आहे तुम्हाला आणि मी पण सांगितलेलं आहे. SQUARE. स्क्वेअर म्हणजेच काय मुलांनो, चौकोन. चौकोन म्हणजे ज्याच्या चारही बाजू काय असतात, इक्वल असतात, 1 सेंटीमीटरच्या असतात. सर्कल म्हणजेच काय मुलांनो, असा जो वर्तुळ असतो गोल त्याला काय म्हणू आपण, सर्कल. आणि मग डायमंड म्हणजे शंकाकार. तुम्ही जर हिरा बघितला असेल तर तो असा डायमंड असा शंकाकृती शंकुदार शेपमध्ये असतो. तर डायमंड म्हणजे जो हिऱ्याचा शेप असतो त्याला डायमंड शेप म्हणतात. आता ओव्हल, तुम्ही एग्स वगैरे बघितले, अंडी जी असतात ती अशी गोल नसतात, ती अशी ओव्हल शेपमध्ये असतात म्हणजेच अंडाकृती. मग बघा काईट. काईट तर सगळ्या मुलांना माहीतच असते की काईटच्या ह्या ज्या 2 बाजू ह्या इक्वल असतात आणि ज्या खालच्या बाजू काय असतात, ह्या इक्वल असतात. तर काईटचा शेप अशा प्रकारे असतो. काईट म्हणजे पतंगासारखा शेप असतो. मग बघा शेवटचा आहे रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजेच काय मुलांनो, आयताकृती भाग. बघा याला काय म्हणू आपण, रेक्टँगल. त्याच्या 2 बाजू
इक्वल असतं, जसं खालची आणि ही वरची खालची सेम असेल आणि साईड बाजू इक्वल असतात, त्याला म्हणतात रेक्टँगल म्हणजेच आयताकृती शेप. तर अशा प्रकारे मुलांनो आपलं जो जे चॅप्टर होतं 6.4 डायस फॉर युअर गेम्स, म्हणजे तुमच्या गेमसाठी तुम्ही गोट्या किंवा फासे डायस कसं वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकता आणि तुमच्या घरी असलेल्या किंवा तुमच्या म्हणजे पाठ्यसाहित्यात असलेल्या तुमच्या ड्रॉइंगच्या वस्तूपासून कसं बनवू शकता हे इथे सुंदर आपल्याला ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे आणि ती ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी नक्की करा. धन्यवाद.